काम बोल बोल. दमलेलो तेवढ्यात अभिने फोन केला की भाईंदरला व्हिडिओग्राफी आणि फोटोशूटची ऑर्डर आहे. काय करणार, तसंच तडक निघालो. अभि गाडी चालवत होता. एक तर डोक्याची आई पहिली झोवलेली. आता जायचं बघूया काय करणार, शेवटी कमवायला लागतंच. पैशाचा हे आहे, जरा गडबड असते, पैसा कोणाला नको असतो. त्यामुळे आता चाललो आम्ही भाईंदरला म्हणजे त्याच्यात मोठी गडबड अशी आहे की गाडी इथं विरारला ठेवायची आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर त्यांच्या बसने जायचं आहे. म्हणजे अजूनच भोसडा, म्हणजे किती ट्रॅफिकमध्ये आम्ही अटकणार आणि किती वाजतील लग्नाला काय सांगता येत नाही. आता वाजलेत 6:45, म्हणजे लग्नाला मला वाटतं जवळजवळ 9-10 होणार. त्यामुळे बघूया, कारण अभिच्या सगळ्या ऑर्डर तशाच असतात, रात्रीचं लग्न. बघू काय आता काय करणार. वाजले 6:45, भूक पण लागले, नाश्ता पाणी हाय की नाही तिथे उतरल्यावर बघू. नाही तर गाडीत बसल्यावर अजून आपल्याला 1-1.5 तास तर लागणारच आहे भाईंदरला पोहोचायला. बघू वाटेत काय वडापाव भेटला तर खाऊ. अजून आपली दुसरी गोष्ट आहेच काय खाण्यासारखी. वडापाव इज द बेस्ट. वडापाव जिंदाबाद. पाठी का तू उभा राहणार का लावड्यामध्ये? किती दिवस या बारमाही जायचं ठरवलेलं ड्रिंक नाही करायची, सोडून दिलं. मग आता मीच गाडी चालवायला घेणार होतो, पण आता तोच बोलतो मीच चालवतो, मीच घे तुझ्या गाडीला घा चालव. आपल्याला काय का, आपण पण दमलेलो. पोत्या फक्त हसायचं काम भेटतो. आता तिथं पण गेल्यानुसार हा 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 करणार, शॉट घेणार हवे तसे. आणि नंतर कोण नाही आलं की बोलणार अरे एवढ्यात माझे किती शॉट मारून झाले. हा विसरला रोड डाव्या साईडला, मनवेल पाडा माहित नाही काय बोलणार. आता बघा रिक्षावाल्यावर ढकलतोय, तो होता म्हणून काय बोलायचं. आणि तेरे माते पे गाणं गातोय, इंस्टाग्रामला रील त्याची व्हायरल झाली. तेरे माते पे सकाळपासून नुसतं तेरे माते पे चालू आहे. मातेच्या पुढे कुठे जातच नाही. ते बघा आला कुमकुम आला. कुमकुम को तेरी बारी कुमकुम को. जाऊ दे, तुझा विषय नाही अभि, तू गाणं बोलू नको. तू शॉर्ट मारतो ते ठीक आहे, व्हिडिओग्राफीचे मारत नाही. हा शॉर्ट घेतो हा मारत. बघूया आता किती वाजतील ते. उद्या सकाळीच मला विरारला यायचं आहे, कारण त्यांचं रात्रभर लग्न असतं. त्यामुळे आपण काय उद्याशिवाय विरारला तुम्हाला दिसू शकत नाही. तर बघू पहिला रात्री कोण झोपतोय तो. मला वाटतं मीच झोपेन, पण नाही झोपू शकत. काम ते काम करावंच लागतं. कमवायचं म्हटल्यावर काम करावंच लागणार आहे. कसे मी झोपलो तर शॉट घेणार कोण? तेच आहे, माझ्यासारखं म्हणजे चांगले शॉट कोण घेत नाही. हे वरच्यावर शॉट मारणार आहे. ते कसं त्या ह्याच्यामध्ये घुसतो डायरेक्ट. म्हणजे आपल्याला फोटो काढायचं म्हणजे त्या फोटोतनं आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे. म्हणजे तो फोटो बघितल्या आपल्याला लगेच आठवायला पाहिजे की हे चालू असतं आहे, म्हणजे कृती. लगेच समोरचा माणूस बघितल्या विचार करायला पाहिजे की हां हे त्या दिवशी घडलं होतं. बघू लग्न म्हटल्यावर काय असतं. आम्ही तर बिना लग्नाचे आहेत, त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही. काय बडबडतोय मगापासून? हा काय बडबडतोय? काय बडबडणार, आयुष्य खूप सुंदर आहे. हा रोशनचा जुना डायलॉग आहे. हा आयुष्य खूप सुंदर आहे. हा इतक्या जणांच्या लग्नाची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी आम्ही केली, पण आमचं काही लग्न अजून ठरत नाही. आलो आपण इथे. इथून सगळ्या गाड्या सुटतात, मनवेलपाड्यात आल्या. इकडून गाड्या सुटतात सगळ्या गावच्या, आपल्या कोकणातल्या सगळ्या गाड्या इथून सुटतात. शिमग्याची तयार आहे फुल. सगळ्या गाड्या तुम्ही लावल्यात बघून आलो. गाड्यांचं पूर्ण हे आलं इथे. शिमग्याला गाड्या सोडायच्या आहेत. आज तर रात्र झाली तरी गाड्या थांबलेल्याच आहेत, म्हणजे डबल फेरी आहे वाटतं. हळूहळू. अरे यांचं काहीतरी हाय वाटतं, यांचं कार्यक्रम आहे वाटतं ट्रॅव्हल्सवाल्यांचा. एवढ्या लेट गाड्या कुठच्या सुटत आहेत रे तुमच्याच्या? एवढ्या लेट गाड्या? लग्नाची वरात निघाली आहे. आणि हे आलेलं आहे विवांता हॉटेल. विवांता हॉटेल.
त्याला बोलता येत नाही. विवांता हॉटेल, ही विवांता आहे. ला विवांता, सॉरी चुकलं माझं, पण ला विवांता हे हॉटेलमध्ये जेवण खूप छान असतं. आम्ही गेल्या आठवड्यात गेलेलो इथे. आम्हाला किती 1-1.5 तास तरी वेटिंग लागला. नवऱ्याजवळ पोचणार आहे बस. आणि ती पैसे पकडतील ना आता. नवऱ्याजवळ बोल, पोचलोय. पार्किंगची सगळी सोय आहे. थकलेलो आम्ही. बाबू हळू, अजून काही तयारी झाली नाही. आणि पोत्या काय बोलणार.